जेव्हा आपण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालू करतो तेव्हा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि जो वर्किंग पार्टनर असतो त्याची सॅलरी हा कम्प्लिटली दोन वेगळा प्रकार असतो ॲक्च्युली. तेव्हा समजा असा एक इमॅजिन करा, एक सिच्युएशन अशी इमॅजिन करा की साधारण आपल्या एक लाख रुपयाचं वर्किंग कॅपिटल आहे, दोन पार्टनर आहेत. ओके, एकाने 60,000 रुपये टाकले, एकाने 40,000 रुपये टाकलेले आहेत. तर आणि त्याच्यातला एक वर्किंग पार्टनर आहे, एक मात्र डे टू डे ऍक्टिव्हिटीमध्ये काम करत नाहीये. ओके, तर तो जो 60,000 रुपये टाकणारा जरी जास्त शेअर होल्डर असतात, जास्त किमतीचा शेअर होल्डर असला तरी जो 40,000 रुपये ज्यांनी टाकले आहेत त्याचा तो जो वर्किंग माणूस आहे त्याची आपली ऍक्च्युली आपल्याला सॅलरी डिफाईन करावी लागते. ओके, आणि ती सॅलरी डिफाईन केल्यानंतर मग तो ती सॅलरी दर महिन्याला घरी घेऊन जाऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर जेव्हा हे सगळं कंपनीचं फंक्शनिंग होऊन जेव्हा त्याचा खर्च जाऊन जो प्रॉफिट उरतो त्या प्रॉफिटचं हे पर्सेंटेज असतं ऍक्च्युली 60% आणि 40%. ओके, अदरवाईज आणि सगळ्यात मुख्य म्हणजे सगळ्यात दुसरी गोष्ट आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा केव्हा आपण प्रॉफिट कमवतो तो प्रॉफिट नॉर्मली आपल्याला घरी घेऊन जायचा नसतो. ओके, प्रॉफिट जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये ठेवता तेव्हा तो प्रॉफिट आपल्याला नवीन एक्सपान्शनसाठी, बिझनेसच्या डेव्हलपमेंटसाठी हा आपल्याला उपयोगी पडत असतो. तर त्याच्यामुळे जे काय आपल्याला जे कुठल्या पर्सेंटेजमध्ये आपल्याला ऍक्च्युली प्रॉफिट होतो तो प्रॉफिट कंपनीमध्येच असायला पाहिजे. आणि सगळ्यात मुख्य एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही की प्रॉफिट हा नेहमी नोशनल असतो. ओके, तो पेपरवरती असतो. कॅश फ्लो ही रियालिटी असते. तर तो प्रॉफिट हा पेपरवरतीच असणे आणि तो कधीही बाहेर घेऊन न जाणे ह्याच्यामध्ये ऍक्च्युली शहाणपणा आहे. ओके, तर त्या यानी मला असा एक मोठा गैरसमज होतो लोकांचा की आपण प्रॉफिट घरी घेऊन जातो. प्रॉफिट कधीही घरी घेऊन जात नसतं. नॉर्मली जो प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांमध्ये जो डिव्हिडंड डिक्लेअर होतो त्याच्यातनं आपण प्रॉफिट घरी घेऊन जात असतो. आणि तो डिव्हिडंड तुम्हाला माहिती आहे की समजा कधी कोणी 20% डिव्हिडंड डिक्लेअर करतं, कधी कोणी 40% डिव्हिडंड डिक्लेअर करतं. तर ह्या पद्धतीने जेव्हा फंक्शनिंग होतं तेव्हा त्या कंपन्या लॉंग टर्म चालतात. तेव्हा त्या कंपन्यांचं जे फ्युचर एक्सपान्शन जे आहे ते फ्युचर एक्सपान्शन करता येतं ऍक्च्युली. ओके, तर त्याच्यामुळे बरेच जण जे मला येऊन विचारतात की आता आपण जेव्हा मला काही स्लिपिंग पार्टनर किंवा मला कोणी इन्व्हेस्टर शोधायचा आहे तर त्या ठिकाणी आम्ही वर्किंग कसं करायचं. तर इन्व्हेस्टर जेव्हाही येतो, इन्व्हेस्टर हा इन्व्हेस्टर म्हणून असतो, त्याचा आणि सॅलरीचा काहीही संबंध नसतो आणि तोही इंटरेस्टेड नसतो ऍक्च्युली सॅलरीमध्ये. हे लक्षात घ्या तुम्ही. सॅलरी जो कोणी माणूस काम करत असतो मला संभव आहे ना हे एक मिनिट मी दुसरीकडे जरा ह्याचे कॉमेंट्स बघतो ऍक्च्युली. एकच मिनिट होल्ड करा, मी जरा थोडंसं कॉमेंट्स जरा दुसरीकडे चेक करतो. हो, विशाल साबळेंनी मला आधीच्या याच्यावरती विचारलं होतं ऍक्च्युली. एक मिनिट. एक मिनिट जरा मी प्रश्न बघत होतो. मला इथे ऍक्च्युली प्रश्न लक्षात येत नाहीयेत, हे जरा नवीन ॲप असल्यामुळे. पण
मला बेसिकली हेच इन्फॉर्म करायचं होतं लोकांना. आता काहींनी असं विचारलं की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आपण कधी करू शकतो. तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करण्यासाठीही काहीही लिमिट नसते. ते तुम्ही कधीही तयार करू शकता. इनफॅक्ट ज्या कोणांना जेव्हा कंपनी ग्रो करण्याची इच्छा आहे तेव्हा प्रायव्हेट लिमिटेड करणं हे नॉर्मली आपल्याला रेकमेंडेड असतं. ओके. तर त्याच्यामुळे प्रायव्हेट लिमिटेड तुम्ही अगदी बिझनेस चालू करताना सुद्धा करू शकता. ओके. सो आपण बेसिकली शेअरच्या बद्दल बोलत होतो. तर तुम्ही रेग्युलर 50 शेअर होल्डर तुमच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये होऊ शकतात. त्याला काहीही कुठल्याही टाईपची लिमिट नाही आहे ऍक्च्युली. आणि मग तुम्ही त्याच्याप्रमाणे शेअर सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करू शकता. डीन प्रोसिजर सुशील दत्तने विचारलेली आहे. बेसिकली डीन प्रोसिजरमध्ये तुम्हाला डायरेक्टर्स आयडेंटिफिकेशन नंबर लागतो आणि तो डायरेक्टर्स आयडेंटिफिकेशन नंबर आपल्याला गव्हर्नमेंटकडे आरओसीच्या थ्रू अप्लाय करावा लागतो. त्याचा रेग्युलर ऍप्लिकेशन प्रोसेस आहे, ऑनलाईन आहे ती. त्याच्यामध्ये नॉर्मली आपण डायरेक्ट ते करण्यामध्ये काही मतलब नाही आहे सुशील. आपल्याला कंपनी सेक्रेटरीला कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे आणि कंपनी सेक्रेटरी आपल्याला तो डीन नंबर काढून देते. जसं आपलं कंपनी आयडेंटिफिकेशन नंबर आहे, CIN नंबर येतो, त्याच पद्धतीने डायरेक्टर्स आयडेंटिफिकेशन नंबर येतो. हाऊ अ शेअर इन अ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी इज व्हॅल्यूड, हाऊ वन कॅन डू व्हॅल्युएशन ऑफ अ कंपनी, मंदार जोशींनी विचारलेलं आहे. तर बेसिकली मंदार, व्हॅल्युएशन जे आहे ते नॉर्मली आपण चार्टर्ड अकाउंटंटकडनं करून घेतो आणि त्याला एक डिस्काउंटेड कॅश फ्लो नावाची एक प्रोसेस असते. डिस्काउंटेड कॅश फ्लोमध्ये बेसिकली त्याचा एक 5 इयर्स बिझनेस प्लॅन डिफाईन केला जातो आणि 5 वर्षाचा बिझनेस प्लॅन डिफाईन केल्यानंतर आपले जे प्रोजेक्शन्स आहेत त्याच्याप्रमाणे आणि प्लस कंपनीचं जे गुडविल आहे त्या याच्याप्रमाणे डिस्काउंटेड कॅश फ्लो मेथडनी कुठल्याही कंपनीचं व्हॅल्युएशन करण्याची सायंटिफिक मेथड आता डिसाईड झालेली आहे. त्याच्यामुळे ते एखाद्या चांगल्या चार्टर्ड अकाउंटंटला गाठलं तर तो तुम्हाला त्या पद्धतीने व्हॅल्युएशन करून देईल. सुशील दत्तने परत विचारलं होतं की DIN साठी मदत कोण करतं. तर डायरेक्टर्स आयडेंटिफिकेशन नंबरसाठी बेसिकली कंपनी सेक्रेटरी मदत करते. कुठल्याही कंपनी सेक्रेटरीला, म्हणजे तुमच्याकडे जर कंपनी सेक्रेटरी नसेल तर या कामासाठी तुम्ही कंपनी सेक्रेटरी जॉईन करून घेऊ शकता आणि तो तुम्हाला मग बेसिकली DIN नंबर काढून देईल. आणि आता DIN नंबर काढणं हे गरजेचं आहे. अतुल, तुला काय अडचण आहे विचार सरांना. ओके, असं ज्ञानेश्वर दानवेंनी विचारलेलं आहे ऍक्च्युली. सो या पद्धतीचं बेसिकली मला सांगायचं होतं की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काढल्यानंतर त्याचे शेअर्स सर्टिफिकेट अत्यंत चांगल्या पद्धतीने काढणं गरजेचं असतं आणि त्या पर्टिक्युलर शेअर सर्टिफिकेटचं प्रिझर्वेशन ते कंपनी सेक्रेटरीकडनं त्याच्या बोर्ड मीटिंग करून घेणं हे सगळं आपल्याला कंपनी सेक्रेटरी सांगते. सगळ्यात मोठा मुद्दा किंवा सगळ्यात मोठी गोष्ट माझ्या जी ह्या सगळ्या डिस्कशनमध्ये लक्षात आली होती की लोकांना हा नेहमी संभ्रम असतो की जो पार्टनर, जो इन्व्हेस्टर कंपनीमध्ये ॲक्च्युली काम करत नाही आहे त्याला काय रिटर्न्स मिळतात. तर ते रिटर्न्स डिव्हिडंड फॉर्ममध्ये असतात. आणि अजून एक मला तुम्हाला सांगा असं वाटतं की डिव्हिडंड फॉर्ममधला रिटर्न हा काय खूप हेवी नसतो. फंडिंगच्या लेवल्स किती आणि कोणत्या प्रकारच्या असतात असं एकाने विचारलं होतं. तर फंडिंगच्या लेवल वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण फंडिंग करू शकतो. बँकांचं फंडिंग हे सगळ्यात बेस्ट फंडिंग आहे असं समजलं जातं, कारण बँक नेहमी आपल्याला आपण एक्झॅक्टली किती वर्थ आहोत त्याच्याप्रमाणे आपल्याला फंड्स देत असतात. बाकी तुम्हाला प्रायव्हेट भरपूर फंडिंग मिळतील पण त्याच्यामध्ये काही मजा नाही आहे. कृष्णाने विचारलं की लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप हा काय प्रकार आहे. LLP नावाचा नवीन प्रकार आहे.
टू बी फ्रँक मला सुद्धा जास्त माहीत नाही आहे कृष्णा की प्रायव्हेट लिमिटेड आणि LLP मध्ये काय फरक आहे. प्रायव्हेट लिमिटेड इज रिजाईम इज विथ सेमी ऑर नॉट. महेश मला तुझा प्रश्न नाही कळला ॲक्च्युली खरं सांगायचं तर. व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अदर दॅन प्रोपरेटरशिप. सो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये खूप ॲडव्हान्टेजेस असतात. सगळ्यात मुख्य म्हणजे तुमची लायबिलिटी जी आहे स्वाती, तुम्ही प्रश्न विचारलेला आहे की तुमची लायबिलिटी जी आहे ही नेहमी लिमिटेड असते. जे तुमचे नंबर ऑफ शेअर्स आहेत त्याच्याप्रमाणे तुमची लायबिलिटी असते. समजा काही चूक झालं ह्याच्यामध्ये बिझनेसमध्ये तर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. प्रायव्हेट लिमिटेड आणि लिमिटेड याच्यामधला फरक विचारला तर प्रायव्हेट लिमिटेड ही बेसिकली क्लोजली हेल्ड असते. लिमिटेड कंपनीमध्ये साधारण 50पेक्षा जास्त एकतर शेअर होल्डर असू शकतात किंवा मग ती आपण एकतर पब्लिक केलेली असते. कोणीतरी आत्ता असं विचारलं की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, मला ह्या जुन्या कॉमेंट्स दिसत नाही आहेत ॲक्च्युली. फार इंटरेस्टिंग प्रश्न होते पण समूह त्या जुन्या कॉमेंट मला दिसत नाही. डिक्लेअर होणारा डिव्हिडंड सॅलरी स्वरूपात वर्किंग पार्टनर घेत असेल तर तो वेजेस स्वरूपात एक्सपेंडिचरमध्ये टाकता येईल का, त्याचा कर प्रणालीसाठी लाभ. हा तू एकदमच अमोल टेक्निकल प्रश्न विचारलाय. डिव्हिडंड सॅलरी स्वरूपात घेण्यामध्ये काहीही मतलब नाही आहे ॲक्च्युली. डिव्हिडंड हा नेहमी प्रॉफिटवरती केला जातो, मला तेच सांगायचं होतं. आणि सॅलरी जी आहे ही एक्सपेंडिचर येते त्याच्यामध्ये. डिव्हिडंड मध्ये ते मला तुमच्या इन्कम टॅक्सचे जे पर्सेंटेज आहेत ते मला एवढं माहिती नाही आहे. पण डिव्हिडंड जो आहे तो सॅलरी स्वरूपात घेण्यामध्ये काही मतलब नाही. सॅलरी दिल्यानंतर जो प्रॉफिट उरतो त्याच्यावरती डिव्हिडंड दिला जातो. मला ॲक्च्युली जुने प्रश्न समूह मिस होत आहेत ॲक्च्युली. इन्व्हेस्टर आणि वर्किंग पार्टनर या दोघांमध्ये प्रॉफिट शेअर करतानाची प्रोसेस काय असते. इज इट ॲग्रीमेंट ऑर अदर लिगल प्रोसिजर. नाही, प्रॉफिट शेअर जेव्हा होतो, मी पुन्हा तेच सांगतो. विशाल, तुम्ही हा प्रश्न विचारलाय की इन्व्हेस्टर आणि वर्किंग पार्टनर. इन्व्हेस्टर हा बेसिकली जेवढं त्यांनी कॅपिटल टाकलेलं असतं कंपनीमध्ये, ओके. वर्किंग पार्टनरनी जर काही कॅपिटल टाकलेलं नसेल तर त्याला कुठल्याही टाईपचा प्रॉफिट शेअरिंग घेण्याचा अधिकार उरत नाही. तुला फक्त सॅलरी घेण्याचा अधिकार असतो. जर इन्व्हेस्टरनी फॉर सम रिझन ॲज अ गुडविल काही पर्सेंटेज ऑफर केलेलं असेल तर त्याला त्याच्यातलं मिळेल. पण अदरवाईज जर त्यांनी बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली नसेल तर त्याची गरज नसते, म्हणजे त्याला प्रॉफिट नाही घेता येत. महेश, प्रायव्हेट लिमिटेड ही सेबी बरोबर रजिस्टर्ड नसते. सेबीकडे फक्त पब्लिक लिमिटेड कंपन्या रजिस्टर्ड असतात. प्रायव्हेट लिमिटेडला सेबीच्याकडे रजिस्ट्रेशन नसतं, ओके. तर मी हे सांगत होतो की जे आपलं वर्किंग पार्टनर्स असतात आणि जे इन्व्हेस्टर्स असतात तर त्या वर्किंग पार्टनरनी सॅलरी घ्यायची असते. हां, त्यांनी जर काही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर अलॉंग विथ सॅलरी त्याला इन्व्हेस्टमेंट पण मिळणार. हाऊ टू स्टार्ट अ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. बेसिकली CA कडे जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर तो तुम्हाला सगळी प्रोसिजर सांगू शकेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसाठी. संकेत, प्रश्न जो आहे उत्पादित मालाच्या ते सेल्सच्या रिलेटेड आहे, आपण त्यावेळेला बोलू त्याच्यावरती. शेतमालावरील प्रक्रियासाठी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आपण उभारू शकतो का. नक्कीच उभारू शकतो. गुंतवणूक न करणारा वर्किंग पार्टनर म्हणजे हो, नॅचरली त्याच्यात कृष्णा काही अर्थ, म्हणजे तोच अर्थ आहे त्याचा. गुंतवणूक न करता वर्किंग पार्टनर, जर त्या इन्व्हेस्टरने जर त्यांना हे दिलं, काही शेअर्स दिले तर तो ऍक्च्युली शेअर होल्डर बनतो. अदरवाईज तो पगारी नोकरच असतो. यू आर ऍब्सोल्युटली राईट कृष्णा, त्याच्यामध्ये काही चूक नाही आहे. म्हणजे इन्व्हेस्टर कसे मिळवायचे, किरणने विचारलेलं आहे. ऍक्च्युली कसे मिळवायचे म्हणजे तुम्हालाच बेसिकली क्रेडेन्शियल मार्केटमध्ये जनरेट करावं लागतं. लॉसमध्ये असणारी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बाय करताना काय बघावं. बेसिकली त्याचं प्रोडक्ट काय आहे सागर, त्याची लायबिलिटी किती आहे आणि त्या प्रोडक्टला पोटेन्शियल किती आहे, त्यांनी काही बिझनेस प्लॅन बनवलेला आहे का,
ह्या गोष्टी बघणं गरजेचं असतं. आणि बेसिकली त्याला मार्केट किती आहे, तर आणि लायबिलिटी सगळ्यात मुख्य किती आहे, लायबिलिटीच्या अगेन्स्ट आता त्यांच्याकडे ॲसेट, फिजिकल ॲसेट किती उरलेली आहे, या गोष्टी जर बघितल्या तर माझ्या मते ते व्यवस्थित होईल. सरकार व अथॉरिटीज हे प्रायव्हेट लिमिटेड वर्किंग पार्टनरपेक्षा स्लीपिंग पार्टनरला जास्त प्रॉफिट कमवता येईल असं काही नसतं ॲक्च्युली. जे आहे ते आहे. म्हणजे वर्किंग पार्टनरपेक्षा स्लीपिंग पार्टनर, नॅचरली स्लीपिंग पार्टनर हे नॉर्मली इन्व्हेस्टर म्हणूनच येतात. त्यांना काय, ते फक्त कंपनी व्यवस्थित चालवल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित त्यांना रिटर्न्स मिळतील या पद्धतीने ते बघत असतात. अदरवाईज त्यांना त्याच्या पलीकडे फार काही इंटरेस्ट नसतो खरं बघायला गेलं तर. त्याच्यामुळे वर्किंग पार्टनर आणि स्लीपिंग पार्टनर हे दोन्हीही वेगळे फंड आहेत. हाऊ टू ओपन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, प्लीज एक्सप्लेन वन्स. संकेत, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ओपन करण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंटला गाठणे एवढं एकमेव सोल्युशन आहे. तिथे काही असे कुठले डॉक्युमेंट्स वगैरे प्रोसिजर असेल सुद्धा ती, पण त्याच्यामध्ये आपण वेळ घालवण्याची गरज नाहीये. ओके. स्लीपिंग पार्टनर बद्दल माहिती द्या. प्रॉफिट कसे शेअर करायचे, डॉक्युमेंटेशन कुठली. प्रशांत, स्लीपिंग पार्टनर म्हणजे बेसिकली जो बिझनेसमध्ये पैसे टाकतो पण ऍक्च्युली डे टू डे फंक्शनिंग मध्ये ज्याची इन्व्हॉल्वमेंट नसते. ओके, ते झाले स्लीपिंग पार्टनर. कारण ते बेसिकली खरं सांगायचं झालं तर ते इन्व्हेस्टर म्हणून असतात. म्हणजे थोडक्यात माझा एक आत्ता बिझनेस आहे आणि मला प्रशांत तुमच्या कंपनीमध्ये समजा इन्व्हेस्टमेंट करायची, मला तुमचं प्रोडक्ट आवडलंय किंवा मला तुमची सर्व्हिस आवडली, तर त्या ठिकाणी, आणि तुम्हाला सुद्धा पैशाची गरज आहे, तुम्हाला सुद्धा इन्व्हेस्टरची गरज आहे, तर त्या ठिकाणी मी पैसे इन्व्हेस्ट करू शकतो तुमच्या कंपनीमध्ये आणि मग मला त्याच्यातनं रिटर्न्स मिळत जातात. स्लीपिंग पार्टनर्स व्यवसायावर नियंत्रण कसे ठेवतात. बेसिकली कृष्णा, ज्या बोर्ड मीटिंग असतात त्या बोर्ड मीटिंगमध्ये स्लीपिंग पार्टनर्सनी जर त्यांना इंटरेस्ट असेल नॅचरली, आणि त्यांनी जेव्हा इन्व्हेस्टमेंट केलेली असते तेव्हा त्यांना नक्कीच इंटरेस्ट असणार आहे की व्यवसाय कसा चालू आहे तो. तर ज्या बोर्ड मीटिंग असतात, आणि ज्या बोर्ड मीटिंग घेणं ह्या 3 महिन्यातनं एकदा बोर्ड मीटिंग घेणं हे कंपल्सरी असतं. त्या बोर्ड मीटिंगला स्लीपिंग पार्टनर्सनी हजर असणं आणि जे वर्किंग पार्टनर्स आहेत, जे ऍक्च्युली काम करतायत, त्यांनी काय काय डिसिजन घेतले त्या डिसिजन्सचा रिव्ह्यू घेणं हे एक्सपेक्टेड असतं. ओके. सो अशा पद्धतीने स्लीपिंग पार्टनर्स व्यवसायावरती नियंत्रण करू शकतात. सर, मार्केटिंग करणाऱ्या कन्सल्टंट काय देणे चांगले असं विचारत. त्याची काही इन्व्हेस्टमेंट नाही, फक्त तो मार्केटिंग प्लस ट्रेनिंग देणार आहे. तो शेअर विचारतो आहे. त्याला काय शेअर देणार, त्याला ट्रेनिंगची फीस द्या तुम्ही आणि मार्केटिंगचं जे काय तुमचं प्रोडक्ट आहे त्याचं पर्सेंटेज द्या. अदरवाईज त्यांना शेअर देण्यामध्ये काही मतलब नाही आहे. मधुसूदनने विचारलं हाऊ टू मेक ॲसेट्स. थोडासा वेग प्रश्न आहे. कॅन वन ऑफ द डायरेक्टर लेंड मनी टू द कंपनी ऑन इंटरेस्ट. ऑफकोर्स. अभिषेकने विचारलंय कॅन एनी वन डायरेक्टर लेंड मनी टू द कंपनी ऑन इंटरेस्ट. इट इज डेफिनेटली पॉसिबल. जे तुमच्या बोर्डाने डिसाईड केलेलं पर्सेंटेज आहे ते तुम्ही डिसाईड करू शकता की 1% रेट ऑफ इंटरेस्ट मिळेल, 0.5% मिळेल, तर ते नक्की. सॉरी शुभम, तुमचा प्रश्न मिस झाला माझ्याकडनं. सर, फायनान्सर कसे मिळवायचे. सतत फायनान्सर कडून येत असेल तर काय करावे. थोडंसं तुमचं हे येत नाहीये, लक्षात येत नाहीये मी काय विचारलं ते. ओके. सो असं बेसिकली मला माहित नाही हे कॉमेंट्स कशा रिट्रीव्ह करायच्या. एनिवे, सो हा एक जे स्लीपिंग पार्टनर आहे आणि हाच हाऊ टू टेक अ कंपनी इन शेअर मार्केट. शेअर मार्केटमध्ये जाण्यासाठी काही डेफिनेटली नॉर्म्स आहेत. त्या नॉर्म्सवरती मी अजून तरी काम केलेलं नाहीये, पण तुम्हाला जर तुम्ही कुठल्या कंपनी सेक्रेटरीला गाठलं तर तुम्हाला ते सांगू शकेल. कृष्णाने परत जे एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करताना त्या गुंतवणुकीची किंमत कशी लावली जाते
त्या नव्या भागीदाराचे प्रमाण कसे ठरते? एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करताना त्या गुंतवणुकीची किंमत कशी लावली जाते? त्या नव्या भागीदारी कृष्णा कसं आहे, एकदा कंपनीचं व्हॅल्युएशन झालं कृष्णा, कंपनीचं एकदा व्हॅल्युएशन झालं. आता समजा फॉर एक्झाम्पल माझ्याकडे समजा 10,000 शेअर्स आहेत माझ्याच कंपनीचे, आणि आता तुला माझ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. तर माझ्या कंपनीचं व्हॅल्युएशन केलं जातं, माझ्या कंपनीच्या एका शेअरची व्हॅल्यू ही डिसाईड केली जाते कृष्णा. आणि त्याच्यानंतर मग समजा तू म्हटलास की मला आता तुमच्या कंपनीतले 2,000 शेअर पाहिजे, आणि मग माझ्या शेअरची व्हॅल्यू 200 रुपये आली, तर 2,000 गुणिले 200 एवढे पैसे तुला माझ्या कंपनीत इन्व्हेस्ट करावे लागतील. आणि तुझं मग त्याच्या केसमध्ये 20% माझ्या कंपनीमध्ये तुझं शेअर होल्डिंग झालेली आहे, असं ते डिराईव्ह होतं. तर अशा पद्धतीने कृष्णा ते बेसिकली इन्व्हेस्टमेंट केली जाते. आणि नंतरचं जे आहे ते कंपनीची ग्रोथ ज्या पद्धतीने होते ते मग बोर्ड डिसाईड करतं की किती आपल्याला परतावा द्यायचा, म्हणजे किती डिव्हिडंड डिक्लेअर करायचा आहे आपल्या पर्सेंटेजवरती, आणि मग त्याप्रमाणे मग इन्व्हेस्टमेंटच्या प्रमाणे ते पैसे डिस्ट्रीब्यूट केले जातात. स्टॉक मार्केटमध्ये फक्त इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट म्हणून काम कसं सुरू करावं? शालिनीताई, मी थोडंसं या प्रश्नाचं उत्तर नंतर देईल, कारण हा रिलेव्हंट नाही आत्ताच्या टॉपिकला. डज इट अपील मोर टू द कस्टमर इफ द फॉर्मेशन इज प्रायव्हेट लिमिटेड ऑर ओव्हर प्रॉपर्टी? रघुवीर, हे अत्यंत करेक्ट तुम्ही सांगितलेलं आहे की कस्टमरला नेहमी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्रेफर्ड असते ओव्हर प्रोप्रायटरी कन्सर्न. याच्या मागचं कारण आहे की प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांच्या मध्ये तुमचं काही शेअर होल्डर्स असतात, म्हणजे तुम्ही एकटे पण ऍक्च्युली डायरेक्टर असू शकता, पण त्याचं एक साधारण ज्याला आपण लिगल स्टँडिंग म्हणतो ते प्रोप्रायटरी कन्सर्नपेक्षा नक्कीच चांगलं असतं. त्याच्यामुळे जेव्हा केव्हा मोठे कस्टमर शोधतात तेव्हा प्रायव्हेट लिमिटेड सप्लायर्स ते बघत असतात. वाय इंडियन कांट इन्व्हेस्ट इन US वॉल स्ट्रीट डिरेक्टली? सर, मला नाही माहिती हो, मी छोटा उद्योजक आहे. मी साधारण माझा बिझनेस एक्सपांड कसा करायचा त्याच्यावरती जास्त विचार करत असतो, आणि तसंही माझं शेअर मार्केटवरती फार कमी माझा वेळ जातो मधुसूदन सर. मी जास्ती करून, आणि मला हे जे तुम्ही म्हणता ते पण चुकीचं वाटतंय. असं काही नाही आहे की आपण US वॉल स्ट्रीटवरती इन्व्हेस्ट नाही करू शकत. आपण नक्कीच इन्व्हेस्ट करू शकतो. काही कंपन्या आहेत इथे पुण्यामध्ये की ज्या तुम्हाला US मध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करायला अलाउड करतील. पण माझं स्वतःचं म्हणाल तर मी इव्हन भारतातल्या म्हणजे आपल्या बाकीच्या शेअर मार्केटवरती सुद्धा जास्त काम नाही करत, कारण माझं हे स्ट्रॉंग फिलिंग आहे की दुसऱ्या कंपन्यांच्या वरती पैसे लावून त्यांच्या डिव्हिडंडची वाट बघण्यापेक्षा स्वतःच्याच कंपनीवरती पैसे लावले तर जरा प्रॉफिट आणि त्या पैशाचं युटिलायझेशन चांगल्या पद्धतीने होईल. तर त्याच्यामुळे US तर फार लांबची गोष्ट राहिली. मी आपल्या इंडियन स्टॉक मार्केट सुद्धा जास्त काम नाही करत ऍक्च्युली. ओके, सो रघुवीर, जर तुमची प्रायव्हेट लिमिटेड नसेल तर मला असं तुम्हाला सांगायचं की लवकर प्रायव्हेट लिमिटेड करून घ्या ती कंपनी. ओके, कृष्णा, तू छान प्रश्न. कंपनीचे व्हॅल्युएशन किती वारंवारतेने केले जाते? ऍक्च्युली कंपनीचे व्हॅल्युएशन जे आहे की नाही ते सततच होत राहतं. दर महिन्याच्या बॅलन्स शीटमध्ये कंपनीचं व्हॅल्युएशन चेंज होऊ शकतं, किंवा तुम्हाला जर गरज आहे ते करावे लागतं. पण अदरवाईज नॉर्मली कंपनीचं व्हॅल्युएशन जे आहे ते जेव्हा तुम्हाला ती कंपनी विकायची आहे त्याच वेळेला तुम्ही कंपनीचं व्हॅल्युएशन करता बेसिकली. आणि त्यातल्या त्यात जेव्हा आपण छोट्या कंपन्यांच्या बद्दल बोलतो तेव्हा सतत कंपनीचं व्हॅल्युएशन करण्याची गरज नसते ऍक्च्युली. समजा काही फॉर सम रिझन तुम्हाला काही लोन घ्यायचंय किंवा काही मोठा प्रोजेक्ट करायचा आहे, त्या काळात कदाचित कंपनीचं व्हॅल्युएशन होत असेल. पण अदरवाईज छोट्या कंपनी पर्टिक्युलरली ह्या तेव्हाच व्हॅल्युएशन होतं जेव्हा त्यांच्यामध्ये काही ट्रान्झॅक्शन केलं जातं. जनकने विचारलं आहे की पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस गोइंग टू बी कन्व्हर्टेड इन प्रायव्हेट सेक्टर इज स्टेप गुड वन? ऑफकोर्स, ती म्हणजे अर्थात ते मोठं डिसिजन आहे जनक. मी एवढा काही त्याच्यावरचा ऑथॉरिटी माणूस नाही आहे, पण मला असं वाटतं की ते चांगलंच आहे म्हणून. फॅमिली स्टेक होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत मॅक्सिमम सिलिंग असतं का?
व किती असं काही नाही आहे अमोल. माझ्या मते माझं जे नॉलेज आहे त्याच्यावरनं मी सांगू शकतो की तुम्ही फॅमिलीमध्ये सगळे डायरेक्टर होऊ शकता आणि तुम्ही 100% करू शकता त्याच्यामध्ये प्रायव्हेट लिमिट. फक्त मग त्यांची त्याच्यावरती ती जी काही लिमिटेड लायबिलिटी आहे त्या लिमिटेड लायबिलिटीसाठी तुम्ही म्हणजे ती फॅमिली मेंबर्स मात्र त्या कंपनीच्या परफॉर्मन्ससाठी रिस्पॉन्सिबल असतात. तर त्याच्यामुळे तसं काही सिलिंग नसतं अमोल माझ्या मते. तरी मी जर काही वेगळं उत्तर असेल याच्यापेक्षा तर मी आमच्या कंपनी सेक्रेटरीला विचारून सांगेल तुम्हाला की फॅमिली स्टेक होल्डिंगचं असं काही पर्सेंटेज असतं का म्हणून, पण माझ्या मते नसतं ते. ओके. तर पुन्हा एकदा मी जो मगासचाच इश्यू एकदा सांगू शकतो की ज्याच्यासाठी हा मुद्दामून लाईव्ह शो मी आणला होता की एक नेहमी लक्षात घ्यायचं की सॅलरी हा वेगळा प्रकार आहे, प्रॉफिट हा वेगळा प्रकार आहे. एक मिनिट, प्रमोद सरांनी विचारलं, शुड प्रायव्हेट लिमिटेड बी ट्रीटेड ॲज अ बडिंग फॉर्म ऑफ अ फ्युचर पब्लिक लिमिटेड ऑर अदरवाईज? प्रमोद सर नक्कीच, म्हणजे त्याच्यामध्ये काही सवालच नाही आहे. हे प्रायव्हेट लिमिटेड ही फक्त स्टेज असते आणि नॅचरली ती एकदा कंपनी ग्रो झाली की इन्व्हेस्टरने डायरेक्टर असणे किती गरजेचे आहे का? ओके, मी प्रमोद सरांचं उत्तर देतो की ती नक्कीच बडिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. इन्व्हेस्टरने डायरेक्टर असणं हे गरजेचं नाही आहे. एकदा बोर्डाने ठरवलं, बेसिकली डायरेक्टर बोर्ड आणि डायरेक्टर बोर्ड ठरवतं की त्या बोर्डवरती बेसिकली बोर्ड काय फॉर्म करतं, तर डे टू डे ऍक्टिव्हिटी ज्या आहेत कंपनीच्या त्या व्यवस्थित चालवण्यासाठी काय काय डिसिजन्स घ्यावे लागतात हे साधारण बोर्ड डिसाईड करतं. आता जो इन्व्हेस्टर आहे, ज्याला ऍक्च्युली फक्त पैशामध्ये इंटरेस्ट आहे, रिटर्न घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे, त्याला तुम्ही बोर्डमध्ये घेऊन त्याला काय उपयोग आहे? हां, त्याच्याकडनं जर काही सजेशन्स येणार असतील, त्याचा एक्सपिरियन्स असा असेल की जो तुमच्या बिझनेसला मदत करू शकेल, तर अशा ठिकाणी तो माणूस बोर्डवरती असणं गरजेचं आहे, जो इन्व्हेस्टर आहे तो. ओके. पण अदरवाईज समजा त्याला फक्त तुमच्या कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत आणि जो काही प्रॉफिट मिळेल त्याच्यावरचा डिव्हिडंड कमवण्यामध्ये इंटरेस्ट असेल, तर मग त्याला बोर्डवरती घेण्याची गरज नाही आहे ऍक्च्युली. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची ओनरशिप दुसरी होल्डिंग कंपनी असू शकते का आणि तिचा फायदा असतो का? फायदा माहिती नाही, पण दुसरी होल्डिंग कंपनी नक्कीच असू शकते. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे ते नक्कीच पार्ट असू शकतात. लाईक आता फॉर एक्झाम्पल माझ्या कंपनीमध्ये दुसरी एक कंपनीच इन्व्हेस्टर क्रम म्हणजे शेअर होल्डर आहे आणि प्लस डायरेक्टर बोर्डावरती आहे. कृष्णाचा परत एक काहीतरी चांगला, कंपनी टेक ओव्हर करताना त्यात मोठी गुंतवणूक करताना ड्यू डिलिजन्स करते आणि तुमचं नियमित व्हॅल्युएशन यात फरक काय? बेसिकली कृष्णा, ड्यू डिलिजन्स हा जो प्रकार आहे हा एखाद्या कंपनीचे जे लिगल कम्प्लायन्सेस आहेत, गव्हर्नमेंटच्या रिलेटेड, टॅक्सच्या रिलेटेड, सेल्स टॅक्सच्या रिलेटेड किंवा इवन टू सम एक्सटेंट सप्लायर्सच्या पेमेंट्सच्या रिलेटेड, हे सगळे इंटॅक्ट आहेत का? त्याचं डॉक्युमेंटेशन व्यवस्थित आहे का? सुशील, मी तुमच्या प्रश्नाचं एक थोड्या वेळात उत्तर देतो, कृष्णाच्या प्रश्नाचं उत्तर देतो. तर त्याचं डॉक्युमेंट व्यवस्थित आहे का? त्याचं तुम्ही रेकॉर्ड व्यवस्थित ठेवलेले आहे का? ड्यू डिलिजन्स या प्रकारामध्ये बेसिकली तुम्ही आतापर्यंत करत असलेल्या कामाचं गव्हर्नमेंटच्या रिलेटेड काम तुम्ही व्यवस्थित केलेलं आहे का, हे त्याच्यामध्ये बघितलं जातं ऍक्च्युली. ओके. आणि व्हॅल्युएशन मध्ये मात्र ड्यू डिलिजन्सचा काही संबंध येत नाही. व्हॅल्युएशन हे टिपिकली पैशाच्या रिलेटेड गोष्ट असते. ड्यू डिलिजन्स मात्र तुमचं कंपनी तुम्ही कशी चालवता आणि तुमचे गव्हर्नमेंटचे कम्प्लायन्सेस तुम्ही काही मिस केलेले आहेत का, त्याच्यावरती ड्यू डिलिजन्स ठरलं जातं. सुशील दत्तनी परत विचारलं होतं की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, नेमकं ह्या इथे ना कॉमेंट्स गायब होतात आणि मला ते प्रश्नच वाचायला मिळत नाही नंतर, त्याच्यामुळे सॉरी अबाउट इट. पण सुशील, तुम्ही परत ती कॉमेंट टाकू शकता का, इफ यू डोंट माइंड?
अमोल तांबेने विचारलं व्हॉट डू यू मीन बाय प्रायव्हेट लिमिटेड अँड हाऊ टू रजिस्टर इट. सी प्रायव्हेट लिमिटेड प्रायव्हेट लिमिटेड इज नथिंग बट अ ग्रुप ऑफ पीपल दे कम टुगेदर आणि त्याच्यामध्ये तुम्ही प्रायव्हेटली एखादी कंपनी डायरेक्टर बोर्ड फॉर्म करून एखादी कंपनी रन करता. म्हणजे लेमॅनच्या लँग्वेजमध्ये त्याची थेरॉटिकल डेफिनेशन काही वेगळी असेल अमोल, पण लेमॅनच्या लँग्वेजमध्ये हे आहे. रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही चार्टर्ड अकाउंटंटला कॉन्टॅक्ट करू शकता. सचिनने विचारलं आहे नोटाबंदी आणि जीएसटीमुळे मंदी सदृश वातावरण असताना प्रोप्रायटीतून प्रायव्हेट लिमिटेड ट्रान्झॅक्शन करणे हितकारक आहे का. म्हणजे तू सचिन असं विचारतोय का की प्रोप्रायटरीमधनं प्रायव्हेट लिमिटेडमध्ये जाणं हे हितकारक आहे का. तसं असेल तर मी तुम्हाला सांगतो सचिन की प्रोप्रायटरी आणि प्रायव्हेट लिमिटेड याचा नोटाबंदी आणि जीएसटीशी काहीही संबंध नाहीये, हे तुम्ही लक्षात घ्या. प्रोप्रायटरी कंपनीचं एक लिगल स्टेटस असतं, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं एक लिगल स्टेटस असतं. प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांच्या मध्ये हे नेहमी लिगल स्टँडिंग जे आहे त्याचं स्ट्रॉंग असतं, त्याच्यामुळे ते नेहमीच हितकारक असतं जर प्रोप्रायटरीमधनं प्रायव्हेटमध्ये झालं तर. सुशीलने विचारलं व्हॅल्युएशन कोण करून देतं, व्हॅल्युएशनसाठी काय काय फॉर्मॅलिटीज किंवा डॉक्युमेंटेशन असतं, व्हॅल्यूचं काही फॉर्म्युला आहे का. तर सुशील व्हॅल्युएशन जे आहे ते रेप्युटेड चार्टर्ड अकाउंटंट्स किंवा काही वेगळ्या फर्म आहेत त्याच्या फॉर्मॅलिटीज म्हणजे काही नाही, तुमचे बॅलन्स शीट्स लागतात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स लागतात, कॅश फ्लो स्टेटमेंट्स लागतात आणि त्याला फॉर्म्युला जो मला माहिती आहे त्याला DCF म्हणतात, डिस्काउंटेड कॅश फ्लोचा एक फॉर्म्युला असतो आणि त्या डिस्काउंटेड कॅश फ्लोच्या शिवाय तुमच्या कंपनीचं मार्केटमधलं गुडविल त्याचं पर्सेंटेज वगैरे लावून त्याची रेग्युलर एक सायंटिफिक मेथड आहे कंपनीचं व्हॅल्युएशन करण्याची. सो तुम्ही कुठल्याही चांगल्या चार्टर्ड अकाउंटंटला फक्त काय आहे की म्हणजे त्यांनी त्या टाईपचं एक्सपोजर पाहिजे. म्हणजे चार्टर्ड अकाउंटंटचा सुद्धा वर्किंग एरिया इतका व्हास्ट आहे की त्याच्यामध्ये कदाचित त्यांना जर त्याचं नॉलेज आणि त्या पद्धतीचं इन्फॉर्मेशन नसेल तर कदाचित काही चूक होण्याची शक्यता आहे. ते समजा ऑडिटिंगमध्येच असतील किंवा त्यांचं जर एरिया ऑफ एक्सपर्टाईज वेगळा असेल तर जे टिपिकली व्हॅल्युएशन करणारे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्या चार्टर्ड अकाउंटला. आपल्या उत्पादित मालाच्या विक्रीचे नियोजन कसे करावे. संकेत आपण याच्यासाठी सेल्ससाठी एक वेगळं परत एक हे घेऊयात सेशन, त्यावेळेला मी तुम्हाला जेवढं मला नॉलेज आहे तेवढं मी तुमच्याशी शेअर करेन. इन्व्हेस्टर जर बोर्डवर नसेल तर कंपनीवर चेक कसा ठेवू शकतो आणि इन्व्हेस्टर इन्व्हेस्टमेंटवर इंटरेस्ट मागू शकतो का. इन्व्हेस्टर पहिल्यांदा चेक कसा ठेवू शकेल ते मी सांगतो की ज्या बोर्ड मीटिंग असतात त्या बोर्ड मीटिंगसाठी तो इन्व्हेस्टर हजर राहू शकतो आणि त्याचे जर काही सजेशन्स असतील तर तो ते इन्कॉर्पोरेट करू शकतो. आणि इन्व्हेस्टर त्याच्या इन्व्हेस्टमेंटवरती इंटरेस्ट मागू शकतो का. तर दोन प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट करू शकता. एकतर तुम्ही डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करून कंपनीकडनं शेअर्स घेऊ शकता. त्या केसमध्ये तुम्हाला कंपनीच्या शेअरवरचा डिव्हिडंड मिळेल आणि जसजशी कंपनी व्हॅल्यू वाढत जाईल तसतसं जेव्हा तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट विकाल कोणाला तरी तेव्हा तुम्हाला हेफ्टी अमाऊंट मिळेल. अदरवाईज तुम्ही नुसती इन्व्हेस्टमेंट करू शकता एखाद्या कंपनीमध्ये आणि तुम्ही तसं ॲग्रीमेंट करू शकता की मी तुमच्या कंपनीमध्ये 10 लाख ठेवलेले आहे, मला 1% महिन्याला त्याच्यावरचा इंटरेस्ट द्या, म्हणजे थोडक्यात 10,000 रुपये तुम्हाला महिन्याला मिळतील. प्रशांतने विचारलंय प्रायव्हेट लिमिटेडमध्ये दर 3 महिन्याने ऑडिट करावे लागते का. प्रायव्हेट लिमिटेडमध्ये दर 3 महिन्याने ऑडिट जर केलं प्रशांत तर बेसिकली जे 31 मार्च नंतर जे आपण जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर कधीपर्यंत ते ऑडिट ओढलं जातं ते त्याची टाइम फ्रेम. अदरवाईज करावंच लागतं असं नाही, पण जर केलं प्रशांत दर 3 महिन्याने कंपनीचं ऑडिट तर ते बरं पडतं, तो त्याचा ऍडव्हान्टेज आहे. अदरवाईज नियम नाही आहे की 3 महिन्यांनी व्हायला पाहिजे. फूड प्रोडक्ट्सचा गृहउद्योग प्रायव्हेट लिमिटेड करता येतं का. विशाल, कुठलाही बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड करता येतो. फूड प्रोडक्ट्सचा असू द्या, गृहउद्योग असू द्या, जर तुम्हाला ती प्रायव्हेट लिमिटेड म्हणून चालवायची असेल तर तो तुम्ही रजिस्टर करू शकता. रघुवीरने विचारलंय इन्कम टॅक्समध्ये एनी गेन्स बेनिफिट टू प्रायव्हेट लिमिटेड विजा वज प्रोप्रायटरी फर्म. नाही, कसं आहे एक लक्षात घ्या रघुवीर की प्रोप्रायटरी फर्ममध्ये जो काय प्रॉफिट होतो तो त्याच्यावरती तुम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागतो. व्हेअरएज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सुद्धा प्रॉफिट होतो
त्याच्या अगेन्स्ट तुम्ही कंपनी इन्कम टॅक्स भरते आणि तुम्ही समजा रघुवीर तुम्ही समजा असाल तर तुम्ही सॅलरी करता, तुम्ही सॅलरीवरती इन्कम टॅक्स भरता. तर त्याच्यामध्ये असं काही फार गेन असा नाही आहे, कारण जिथे तुम्हाला जितका इकडे भरायचा आहे तिकडेच, फक्त तिथे कंपनी सेपरेटली इन्कम टॅक्स भरते आणि तुम्ही स्वतः इन्कम टॅक्स वेगळा भरता. आणि वेरॅज प्रोप्रायटरीमध्ये मात्र तुमची वेगळी एंटिटी नसते, तुम्हीच म्हणजे कंपनी. त्याच्यामुळे जो कंपनीला प्रॉफिट होईल त्याच्यावरती सगळा इन्कम टॅक्स तुम्ही भरायचा आणि मोकळं व्हायचं. सरकार व अथॉरिटीज हे प्रायव्हेट लिमिटेड टॅक्स अँड ऑडिटचे व्हेरिफिकेशन फॉर कडकपणे, हे असं काहीही नाही आहे. जेवढं व्हेरिफिकेशन हाय नेटवर्कच्या लोकांचं होतं टॅक्सचं सुशील, तेवढंच व्हेरिफिकेशन आपल्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांचं होतं आणि त्याच्यातनं कोणाचीही सुटका नाही आहे. म्हणजे आणि ते फार कडकपणे होतं अशातलाही भाग नाही आहे. ओके, त्याच्यामुळे ते तुम्ही मनातनं काढून टाका. कुणालनी विचारलंय 1% कंपनीबद्दल सांगा. अगदी खरं सांगायचं तर कुणाल, मला याच्याबद्दल जास्त माहिती नाही आहे 1% कंपनी, पण हा एक फंडा नवीन तयार झालेला आहे आणि तो प्रोप्रायटरीपेक्षा तो बेनिफिशियल आहे असं मी ऐकवत आहे. संजय पाटीलनी विचारलंय प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे काय. या प्रश्नाचं उत्तर मी आधी 2-3दा दिलंय ऍक्च्युली, की काही ग्रुप ऑफ पीपल येऊन एखाद्या कंपनीची रिस्पॉन्सिबिलिटी शेअर करतात, त्याला साधारण प्रायव्हेट लिमिटेड म्हणतात. अदरवाईज तुम्ही डेफिनेशन गुगलवरती डायरेक्ट सर्च करू शकता. माझा MBA झाला आहे मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंटमध्ये, तर मला कोणता बिझनेस करता येईल. सचिन, हा फारच तसं बघायला गेलं तर व्हेग प्रश्न आहे ॲक्च्युली. थोडंसं जर पिन पॉईंट करून किंवा मेलवरती करस्पॉन्डन्स किंवा प्रत्यक्ष भेटून जर याच्यावरती बोललो आपण, तर सचिन याच्यावरती मी जास्त व्यवस्थितपणे सांगू शकेल. अदरवाईज नुसतं कोणता बिझनेस करता येईल अशा प्रश्नाचं उत्तर देण्यामध्ये काही मजा नाही आहे सचिन, त्याच्यामुळे आत्ता मी सांगत नाही. सो सुशील, तुम्ही मगाशी जे विचारत होता की प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांचं, ओके सॉरी, हर्षदने विचारलं स्पोर्ट्स अकॅडमी पुण्यात गेली, कॉर्पोरेटरशिप आहे, करू शकतो का. प्रायव्हेट लिमिटेड करायची असेल तर लोन कसे मिळू शकतात. प्रायव्हेट लिमिटेड आणि बँक लोन देऊ शकतं का. IT रिटर्न रेग्युलर भरत आहे. नक्कीच करू शकता हर्षल तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. आणि हे बघा, लोन प्रायव्हेट लिमिटेड प्रोप्रायटरी याचा काहीही संबंध नाही आहे. जे तुम्हाला त्रास याच्यामध्ये होतो प्रोप्रायटरशिपमध्ये, तोच त्रास लोन घेताना प्रायव्हेट लिमिटेडमध्ये होणार आहे. पण प्रायव्हेट लिमिटेडचं लिगल स्टँडिंग हे चांगलं असतं. समव कृष्णा, तुझे प्रश्न मिस होत आहेत आणि मी बरेच प्रश्न जातात आणि मला ते प्रश्न रिट्रीव्ह कसे करायचे ते कळत नाही आहे ॲक्च्युली. त्याच्यामुळे सॉरी, तुझे दोन्ही प्रश्न जे चांगले असणार आहेत नक्की ते परत वरती गेलेत. जर तू परत ते पोस्ट करू शकला किंवा परत आले तर मी त्याचं उत्तर देतो. फूड प्रोडक्ट्सला सबसिडी आहे का चॉकलेट कंपनी. सर निंबाळकर, नाईक निंबाळकर सर, मला नाही माहिती याच्याबद्दल. ओके, की फूड प्रोडक्ट्सला सबसिडीच्या बद्दल अगदी खरं सांगायचं तर मला नाही माहिती. ओके कृष्णा, तुझे परत इंटरेस्टिंग प्रश्न होते, काही करून ते पोस्ट करू शकतोस का कृष्णा धारासुरकर. मला त्याचं उत्तर द्यायला आवडेल ॲक्च्युली, कारण तुझे दोन्ही आत्तापर्यंतचे जेवढे प्रश्न आहेत ते खूपच इंटरेस्टिंग होते ॲक्च्युली. माहीत नाही आहे दुसऱ्या याच्यावरती बघितलं तर काही दिसतील का म्हणून. अमोल, 1% कंपनी आणि प्रायव्हेट लिमिटेड, बेसिकली मला 1% कंपनीबद्दल माहिती नाही अगदी खरं सांगायचं, कारण हा एक थोडासा रिलेटिव्हली नवीन कन्सेप्ट आहे. तर त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल माहिती नाही. पण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हे बेनिफिशियल आहे. जर तुम्हाला कंपनी ग्रो करायची असेल तर कंपनी प्रायव्हेट लिमिटेड करणे, कारण त्याच्यामध्ये नंतरची मॅनेजमेंट अतिशय सोपी पडून जाते. त्याच्यामुळे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हे नेहमी बेनिफिशियल आहे. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बिझनेस चालू केल्या केल्या करू शकतो का, तर नक्कीच करू शकतो. आत्ता जो प्रश्न विचारला तो की
मी स्वतः माझी जेव्हा कंपनी चालू केली तेव्हा ती प्रायव्हेट लिमिटेड म्हणूनच केली. एक कंपनी दुसऱ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकते का? नक्कीच करू शकते अभिषेक. एक कंपनी दुसऱ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकते आणि हे हे जे आहे तुम्ही जे लिहिलेलं आहे फक्त ते डिक्लेअर करावं लागतं की दुसऱ्या कंपनीमध्ये कुठे इन्व्हेस्टमेंट आहे त्या पद्धतीचं. ते जे डायरेक्टरचे जे रिटर्न्स फाईल केले जातात त्याच्यामध्ये आपल्याला गव्हर्नमेंटला डिक्लेअर करून सांगता येतं ॲक्च्युली. सो हे नक्कीच करता येतं, त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे. नक्कीच इन्व्हेस्टमेंट करून. प्रायव्हेट लिमिटेडमध्ये टॅक्स लायबिलिटी तत्क्षण चालू होते, पण प्रोप्रायटरशिपमध्ये वैयक्तिक स्लॅबचा फायदा घेत होतो. मग एखादा छोटा व्यवसाय प्रायव्हेट लिमिट कृष्ण छोटा व्यवसाय जो आहे ना तो छोटा व्यवसाय म्हणून ठेवायचा असेल तर मग प्रायव्हेट लिमिटेड काही करण्यात काही गरज नाही आहे. पण व्यवसाय ही नेहमी एक ग्रोथ सायकल असते कृष्णा. त्याच्यामुळे आपल्याला ती ग्रो जर करायची असेल आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला वेगवेगळ्या लोकांना जर इन्व्हॉल्व करायचं असेल, तुम्हाला बँकेकडनं लोन घ्यायचं असेल किंवा फॉर दॅट मॅटर परत एकदा सांगतो की त्याचं लिगल स्टँडिंग हे एवढं मोठं असतं प्रायव्हेट लिमिटेडचं कम्पेअर टू प्रोप्रायटरशिप की ती नेहमीच ग्रोथ पॅटर्न जर तुमचा जर स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला ती प्रायव्हेट लिमिटेड करणं हे नेहमीच बेनिफिशियल राहतं. त्याच्यामुळे हा जो प्रोप्रायटरशिपचा जो हव्यास आहे, बेसिकली समजा तुम्हाला कोणी एखादा सिनियर माणूस तुमच्या कंपनीमध्ये घ्यायचा आहे आणि त्याला तुम्हाला काही शेअर्स द्यायचे आहेत किंवा त्याला बोर्डावरती घ्यायचं आहे. तुमचे जे दर महिन्याचे जे रिडिंग महिन्याच्या ज्या बोर्ड मिटिंग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांना इन्व्हॉल्व करायचं आहे. त्यावेळेस मग हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जेव्हा असते तेव्हा ते खूप बेनिफिशियल होऊन जातं. तर त्याच्यामुळे ते कंपॅरिझन तुम्ही करूच नका. प्रोप्रायटरशिपचं फंक्शनिंग थोडंसं एखाद्या वेळेस इझी असेल, पण अदरवाईज लॉंग टर्ममध्ये प्रोप्रायटरशिपपेक्षा प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांचे बेनिफिट्स आहेत हे इनकम्पॅरेबल आहेत. ओके, त्याच्यामुळे तशा टाईपचं ते टॅक्स बेनिफिट किंवा इन्कम टॅक्समध्ये काय फायदा होतो, इनफॅक्ट सगळे जे फायदे जे आहेत इन्कम टॅक्सचे हे तुमच्या लक्षात येईल की हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये होते. कारण एखादा समजा कंपनी लॉसमध्ये आहे फॉर सम रिझन तरी तुमची तर सॅलरी चालू राहते ना. प्रोप्रायटरशिपमध्ये कंपनीमध्ये जेव्हा तुमची कंपनी लॉसमध्ये जाते तर नॅचरली तुम्ही लॉसमध्ये जाता, तुमचं क्रेडेन्शियल खराब होतं. पण प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये समजा जरी कंपनी लॉसमध्ये गेली तरी तुमची सॅलरी बरकरार राहू शकते. तुम्ही ती फिजिकली कॅश घेता की नाही कंपनीतनं ती गोष्ट वेगळी, पण तुम्ही तुमची सॅलरी अकाउंट्समध्ये बुक करू शकता, तुम्ही त्याचा तेवढा टॅक्स भरू शकता, तुम्ही त्याचा ITR दाखल करू शकता. तुम्ही फिजिकली कॅश घेऊ नका कंपनीमधनं, ओके, पण तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच घेता येतो, एवढं मात्र आहे. मला माहिती नाही हे मी जे बोललो आत्ता ते लक्षात आलं की नाही तुमच्या ते. पण प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांमध्ये तुम्ही तुम्ही एक वेगळी एंटिटी असता आणि तुमची कंपनी एक वेगळी एंटिटी असते. त्या कंपनीचं काय चालू आहे आणि तुमचं काय चालू आहे ह्याचा ना गव्हर्नमेंटला हे असतो, आणि तोच प्रायव्हेट लिमिटेड. आणि प्रोप्रायटरशिपमध्ये मात्र तसं होत नाही. प्रोप्रायटरशिपमध्ये तुम्हीच ओनर असता कंपनीचे, तुम्ही म्हणजे कंपनी. त्याच्यामुळे जे काय कंपनी बरोबर होईल ते तुमचं होईल, बरोबर. प्रायव्हेट लिमिटेडमध्ये तसं होत नाही. हा एक सगळ्यात मोठा फायदा आहे. इनफॅक्ट आता बोलता बोलता लक्षात आला टॅक्सच्या रिलेटेड जेव्हा आपण म्हणतो तेव्हा. ओके, डिव्हिडंड कधी डिक्लेअर करायचा हा एक बराच मोठा प्रश्न असतो. बेसिकली मी तुम्हाला सांगतो, जेव्हा केव्हा कंपन्यांमध्ये प्रॉफिट होतो तो प्रॉफिट जर आपण घरी घेऊन गेलो तर कंपनीची ग्रोथ होत नाही. तो प्रॉफिट हा कंपनीमध्येच राहिला पाहिजे. घरी घेऊन जायची ती सॅलरी. कंपनीमध्ये जेव्हा प्रॉफिट राहतो तेव्हा कंपनीचा बॅलन्स शीट स्ट्रॉंग होतं. आता आपले फ्युचर प्रोजेक्शन्स, फ्युचर इन्व्हेस्टमेंट हे सगळं झाल्यानंतर सुद्धा
जर तुमच्याकडे काही पैसे उरले असण्याची शक्यता आहे, त्यावेळेला तुम्ही डिव्हिडंड डिक्लेअर करू शकता. ओके, तिथे तुम्ही डिव्हिडंड डिक्लेअर करा. मग तुम्ही तो 20% करा, तुम्ही तो 40% करा, तेव्हा तुम्ही 100% करा, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. पण डिव्हिडंड डिक्लेअर करण्या एवढा सरप्लस पैसे हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ओके, तेव्हाच तुम्ही डिव्हिडंड डिक्लेअर करू शकता. आता हे 3 पूर्ण वेगवेगळ्या गोष्टी आहेत ऍक्च्युली, बरोबर. इथे हे सापडलं बरं का. वा वा, एक मिनिट. ओके, आता मला हे प्रश्न दिसायला लागलेत. येस, अमोलनी एक प्रश्न विचारला आहे सिक्युरिटीचा. अमोलचा प्रश्न कुठे गेला? हे फारच विचित्र प्रकार आहे. ओके, सो मी मगाशी सांगत होतो की डिव्हिडंड जो डिक्लेअर करायचा आहे. ओके, प्रशांतने विचारलं आहे स्लिपिंग पार्टनर बद्दल माहिती द्या, प्रॉफिट कसं शेअर करायचं, डॉक्युमेंटेशन कसं करायचं, प्रॉफिट कधी द्यायचा, मंथली और इयरली. प्रशांत, एकदम ज्याच्यासाठी हा लाईव्ह व्हिडिओ मी चालू केला हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. पहिल्यांदा एक लक्षात घ्या की स्लीपिंग पार्टनर हा इन्व्हेस्टर आहे. ओके, तो त्याच्याबद्दल प्रॉफिट कसं शेअर करायचं म्हणजे तुम्हाला त्याच्यावर बरोबर प्रॉफिट नाही शेअर करायचं, हे नेहमी लक्षात घ्या. तुम्हाला त्यांच्याबरोबर डिव्हिडंड शेअर करायचा. हा, त्या स्लीपिंग पार्टनरनी तुमच्याबरोबर इंटरेस्ट रेटवरतीच तुम्हाला पैसे दिले तर तुम्ही त्याला इंटरेस्ट द्या, पण प्रॉफिट असा शेअर नाही होत. प्रॉफिट हा नेहमी डिव्हिडंडच्या फॉर्ममध्येच शेअर होतो. प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांच्या लोकांनी हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की प्रॉफिट हा नेहमी डिव्हिडंडच्या फॉर्ममध्ये शेअर होतो. सगळ्यात मुख्य म्हणजे इन्व्हेस्टरनी जर तुमच्या कंपनीमध्ये तुमच्यावरती विश्वास दाखवला, तुमच्या कंपनीमध्ये पैसे लावले, तर त्यावेळेस कंपनीचं व्हॅल्युएशन वाढत जातं. आणि जेव्हा तो इन्व्हेस्टर किंवा जेव्हा तुमची कंपनी एखाद्या दुसऱ्या कंपनीला विकली जाते, तेव्हा त्या इन्व्हेस्टरला ऍक्च्युली खऱ्या अर्थाने तुमच्या इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न्स तगड्या स्वरूपात मिळतात. ओके, किंवा फॉर दॅट मॅटर, त्याच्यामुळे हा इश्यू लक्षात आला की नाही माझ्या लक्षात येत नाही प्रशांत, की प्रॉफिट ॲज सच पूर्ण शेअर करायचा असतो. जो शेअर करायचा असतो तो डिव्हिडंड शेअर करायचा असतो. डॉक्युमेंटेशन करायचं, तुम्हाला डॉक्युमेंटेशन काहीच नाही करायचंय. जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये तुमचं ईबीट किंवा नेट प्रॉफिट दिसतोय, ते नेट प्रॉफिट दिसल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती डिव्हिडंड डिक्लेअर करायचा. नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स, त्याच्यावरती तुम्ही डिव्हिडंड डिक्लेअर करू शकता. प्रॉफिट परत प्रशांत, माया ते तुमचं पण याबद्दल बरंच कन्फ्युजन आहे. कदाचित आपण कधी पर्सनल भेटून मी हे डिटेलमध्ये क्लिअर करेल तुमचं. प्रॉफिट कधी द्यायचा, मंथली और इयरली? मंथली तर द्यायचा काही सवालच पैदा होत नाही ना प्रशांत. तो जायचा जो आहे तो इयरलीच द्यायचा आहे. आणि परत मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला डिव्हिडंड द्यायचा आहे, प्रॉफिट नाही द्यायचा आहे. प्रॉफिट हा कंपनीचा असतो शेअर होल्डरचा तो डिव्हिडंड. ओके, अजून काही प्रश्न आले होते आता ऍक्च्युली. स्टेक होल्डर्स अँड शेअर होल्डर्स मध्ये डिफरन्स काय आहे? नाही, स्टेक होल्डर्स म्हणजे सगळेच लोक त्या बिझनेसच्या रिलेटेड. वैभव बागवेंनी विचारलंय, स्टेक होल्डर्स म्हणजे ज्यांनी त्या कंपनीमध्ये स्टेक लावलेला आहे ते. म्हणजे थोडक्यात इन्व्हेस्टर, तुमचे कस्टमर, कारण त्यांनी सुद्धा तुमच्या कंपनीवरती स्टेक लावलेला, तुमचे सप्लायर, तुमचे एम्प्लॉईज, तुम्ही स्वतः, हे सगळे तुम्ही स्टेक होल्डर्स झाले.
शेअर होल्डर्स मात्र ज्यांनी फक्त तुमच्या कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत ते फक्त शेअर होल्डर झाले. ओके. ओके. अमोलने विचारलंय फंड रेझिंगसाठी प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या फिक्स डिपॉझिट्सना प्रोत्साहन देतात, ती अतिरिक्त जबाबदारी नाही का? त्या फंड्सना कोलॅटरल सिक्युरिटी कशा स्वरूपात देता येतील? प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे अमोल तू असं म्हणतोयस का की प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या मध्ये फिक्स डिपॉझिट ठेवायचं की प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांनी फिक्स डिपॉझिट ठेवायचं? हे माझ्या लक्षात आलेलं नाहीये. प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या नक्कीच फिक्स डिपॉझिट्समध्ये पैसे ठेवू शकतात, पण प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांमध्ये फिक्स डिपॉझिट्स हे थोडंसं अवघड वाटते मला. मी तरी काही फार असं रेकमेंड करणार नाही किंवा ऐकलं पण नाहीये. अमोलने विचारलंय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू करण्यासाठी साधारणतः किती खर्च येतो? अहो काही खर्च येत नाही, अगदी स्वस्तातलं काम आहे ऍक्च्युली, एकदम सिम्पल. अमोल काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. चार्टर्ड अकाउंटंट कडे जायचं, त्याची जी काय फीस आहे तेवढीच फीस. गव्हर्नमेंटची फीस अगदी नॉमिनल आहे. ओके. प्रशांतनी काय विचारलंय? 1 crore. ऍक्च्युली एक चांगला प्रश्न आत्ता वरती गेला, तो माझ्या लक्षात येत नाहीये. ते अतिरिक्त मी फंड रेझिंगचं माझ्या ते सांगितलं, अजूनही मला तो लक्षात नाही आलाय अमोल प्रश्न तुझा. कंपन्यांनी फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे ठेवायचे की कंपन्यांमध्ये फिक्स डिपॉझिट म्हणून पैसे ठेवायचे, हे जर तू सांगितलंस तर मी थोडंसं उत्तर अजून व्यवस्थित देऊ शकेल. तारण दिलेला मालक जबाबदार धरणार का बँक? हो, जबाबदार धरतात ते. सुशील दत्तने विचारलंय कॅन वी रजिस्टर्ड अ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी विदाउट एनी ऑब्जेक्ट? करता येत असेल, पण कशासाठी करायचं ना? म्हणजे जर त्याच्यामध्ये काही तुम्हाला जर काही बिझनेस करायचा नसेल तर कशाला अननेसेसरीली एक ऍक्टिव्हिटी वाढवायची? मला नाही वाटत त्याच्यामध्ये काही मतलब आहे ऍक्च्युली. अभिषेकने विचारलंय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये मेडिएटर्स डीलर्सचा मार्जिन द्यायला टीडीएस किंवा वेगळा काही टॅक्स लागतो का? आता या नवीन जीएसटीच्या फॉर्ममध्ये अभिषेक मला माहिती नाही टीडीएसचा नाही, टीडीएस तर सॉरी टीडीएस हा इन्कम टॅक्सशीच रिलेटेड आहे. पण हे मेडिएटर्स म्हणजे काय हे माझ्या लक्षात नाही आलं ऍक्च्युली, त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर देण्यामध्ये मला आत्ता काही मजा वाटत नाहीये, कारण तो प्रश्न मला नीट कळलेला नाही. संदेशने विचारलंय की प्रॉफिट आणि डिव्हिडंड मधला फरक काय? प्रॉफिट तुम्ही कमवला कंपनीमध्ये, संदेश. ओके. समजा असा विचार करा की तुम्ही कंपनीमध्ये नेट प्रॉफिट एक साधारण लाख किंवा हिशोबासाठी आपण 10,000 रुपयाचा प्रॉफिट पकडला असं समजू, आणि हे 10,000 केव्हा तर तुम्ही तुमचं टॅक्स पण झालेलं आहे, तुमचं डेप्रिसिएशन बुक झालेलं आहे, तुम्ही इन्कम टॅक्स पे केलेला आहे. सो नेट प्रॉफिट तुमच्याकडे 10,000 रुपये आलेला आहे. ओके. आता ते 10,000 रुपयामध्ये तुमच्या असं लक्षात आलं की मला 8,000 रुपये पुढच्या वर्षीच्या प्रोजेक्टसाठी लागणार आहे. ओके. पुढच्या वर्षीची मी डेव्हलपमेंट करणार आहे, त्याच्यासाठी मला 7-8 हजार रुपये लागणार आहेत, किंवा मी असं म्हणेल की पुढच्या वर्षीच्या प्रोजेक्टसाठी 4,000 रुपये लागणार आहेत.
आणि 3,000 रुपये मला एक रिझर्व्ह म्हणून कंपनीमध्ये ठेवायचे. आता माझ्याकडे 2,000 रुपये हे पूर्ण एक्सेस मनी आहेत, ज्याचं माझ्याकडे काही प्लॅनिंग नाही आहे. मग अशा केसमध्ये तुम्ही त्या प्रॉफिटवरती म्हणजे तुमच्या कंपनीचा तुम्ही 20% डिव्हिडंड डिक्लेअर करू शकता. आणि ते 10,000 रुपयामधले जे 2,000 रुपये आहे ते जे कोणी इन्व्हेस्टर आहेत कंपन्यांमध्ये त्यांच्यामध्ये ते तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकता. संदेश तुमच्या लक्षात आलं का मी काय आता उदाहरण दिलं त्याच्यावरनं? तुम्ही परत एकदा मी जे सांगितलं ते परत एकदा बघा. 10,000 रुपये आहे, तुमच्या असं लक्षात आहे की 4,000 रुपये तुम्हाला फ्युचरसाठी पाहिजे, 3,000 रुपये तुम्हाला 4,000 रुपये अजून कॅश रिझर्व्ह पाहिजे तुमच्याकडे जर काही कंटिंजन्सीसाठी, आणि 2,000 रुपये तुमच्याकडे असे आहेत की जे तुम्हाला माहिती की ते कम्प्लिटली एक्सेस आहेत. त्या केसमध्ये तुम्ही ते 2,000 रुपये जे आहेत ते डिव्हिडंडच्या फॉर्ममध्ये तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकता. त्यावेळेला आपण म्हणतो की कंपनीने 20% डिव्हिडंड डिक्लेअर केला. ओके. परत अभिषेकने विचारलं, कंपनीच्या ॲसेट्समुळे शेअरच्या व्हॅल्यूवर किती परिणाम होतो, कसा? नॅचरली कंपनीच्या ॲसेट्स म्हणजे फिजिकल ॲसेट्स आणि करंट ॲसेट्स या जसजशा वाढत जातात तसतसा कंपनीची व्हॅल्यू सुद्धा वाढत जाते. ओके. आता तो कसा होतो ते खूपच टेक्निकल, त्याचं मला तुम्हाला सांगायला किंवा चार्टर्ड अकाउंटंट जास्त योग्य पद्धतीने सांगू शकेल. पण कंपनीच्या जर फिजिकल ॲसेट्स म्हणजे थोडक्यात तुमच्याकडे तुम्ही भरपूर इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, तुमच्याकडे ती जरी लिक्विड नसली तरी तुमच्याकडे फिजिकल ॲसेट आहे जी लिक्विड होऊ शकते कधी ना कधीतरी, आणि तुमच्या करंट ॲसेट्स आहेत म्हणजे तुमच्याकडे बँक बॅलन्स आहे, तुमच्याकडे तुमच्या कस्टमर्सचं आउटस्टँडिंग आहे, आणि या सगळ्या गोष्टी असल्यानंतर नॅचरली कंपनीची व्हॅल्यू जी आहे ती वाढत जाते. सर, गव्हर्नमेंट जेव्हा सोवेरियन बॉन्ड्स इश्यू करते तेव्हा त्याचा गोल्ड प्राइसेसवरती डायरेक्ट इनडायरेक्ट काही, किरण मला याच्याबद्दल खरंच काही माहिती नाही, सॉरी म्हणजे, पण तुम्ही जो प्रश्न विचारला शून्य माहिती मला गव्हर्नमेंटच्या बॉन्ड्सबद्दल. ओके. थँक्यू सचिन, तुम्ही म्हटलात की सर गव्हर्नमेंट, हां हे तो विचारलं मी. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला बाहेरील पर्सन बँकेला तारण जमीन दिलं तर बँकेचे पैसे नाही भरले तर जबाबदारी कोणाची? नाही, सगळ्यात प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी तर त्या कंपनीची येते. आता फॉर सम एक्झाम्पल, पण मला नाही वाटत की असं कशासाठी कोण तारण देईल ना, कारण बँकेला स्वतःची जर माझी समजा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि मी तुमच्याकडनं तारण मागितलं तर तुम्ही कशासाठी द्याल मला? म्हणजे तुम्ही माझ्या बोर्डवरती नाही आहात. तर प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांना अशा पद्धतीने बाहेरनं म्हणजे बाहेरनं हेल्प मिळणं हे एक तर फार डिफिकल्ट असतं. त्यांना स्वतःची कोलॅटरल जी आहे ती स्वतःलाच जनरेट करावी लागते, आणि फॉर सम रिझन जर कोणी बाहेरनं दिली तर त्यांनी खूप मोठी रिस्क घेतलेली असते. अभयसिंह नाईक निंबाळकर म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये त्यांनी खूप मोठी रिस्क घेतलेली असते आणि तो गोत्यात येऊ शकतो. सचिनने विचारलंय, बिझनेसमध्ये आपण चायनापेक्षा मागे असण्याची काय कारण आहेत? आपण एक सेपरेट सेशन करू त्याच्यावरती कधी. शुभमने विचारलंय की फ्रेशर इंजिनियरसाठी बिझनेस प्लॅन कोणते? हा एवढा खूपच वेग प्रश्न आहे शुभम. म्हणजे तुमचं लाइकिंग काय तुझं, किंवा तुला फंड्स किती अवेलेबल आहेत, किंवा कुठल्या फील्डमध्ये काम करायचं आहे, अशा जर गोष्टींवरती आपण जर विचार केला तर या प्रश्नाचं जरा व्यवस्थित अजून उत्तर देता येईल. ओके. नाईक निंबाळकर सर, तुमच्या प्रश्नांचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न केला होता की बाहेर तर तुम्हाला मिळालं असेल तर सांगाल म्हणजे.
अमोल, तुझा काही प्रश्न तू अर्धवट लिहून सोडलाय माझ्या कंपन्यांमध्ये लिहून तिथेच सोडून दिला. जर काही असेल तर सांगशील मला. अभिषेकने परत एक प्रश्न विचारलाय की दोन कंपनीमधला दुवा ज्याच्यामध्ये ऑर्डर्स मिळतात तो. अच्छा, त्याच्यावरती टीडीएस कापावाच लागतो ना. म्हणजे तुम्ही बेसिकली रिप्रेझेंटेटिव्ह म्हणताय. म्हणजे ते तुम्ही अभिषेक, तुम्ही जे मला म्हणताय बेसिकली तुम्हाला रिप्रेझेंटेटिव्ह म्हणायचं आहे. तर त्याला तुम्ही नॅचरली सेल्स कमिशन किंवा जे काय आहे ते देता आणि त्याच्यावरती टीडीएस देणं गरजेचं आहे. टीडीएस तुम्हाला कापून द्यावाच लागतो. कारण ती ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे म्हणजे तुमची. तर त्याच्यामुळे तो 10% माझ्यावरती तो टीडीएस आहे, तो कापून उरलेलं पेमेंट त्याला द्यायचं. अशी अशी नॉर्मल पद्धत आहे ऍक्च्युली अभिषेक. होपफुली मला मगाशी तुम्ही मेडिएटर हा शब्द वापरला म्हणून लक्षात नाही आला. आपण त्याला सेल्स कमिशन एजंट म्हणू शकतो किंवा कंपनी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणू शकतो. अशा कुठल्याही टाईपचं आपण नाव देऊ शकतो ऍक्च्युली त्याला. संदेशने विचारलं, खूप गोष्टी क्लिअर झाला, नक्कीच प्रेरणा मिळाली, थँक्स अ लॉट. तुषारने विचारलं, सर इफ आय हॅव सम बिझनेस आयडियाज बट नो फंड्स कॅन आय स्टील स्टार्ट अ बिझनेस थ्रू सम इन्व्हेस्टर अँड हाऊ टू गेट दोज इन्व्हेस्टर्स. इन्व्हेस्टर्स मिळवणं हा एक मोठा जिकिरीचा प्रकार आहे. त्याच्यासाठी तुषार देर आर मेनी ऑप्शन्स अवेलेबल. सो यू हॅव टू सबमिट युअर प्रोजेक्ट रिपोर्ट टू डिफरंट इन्व्हेस्टमेंट कंपनीज. And if they find your idea to be scalable, then definitely they will invest in your company. Okay. सुहासने विचारलं, एमआयडीसीचा प्लॉट नसेल तर गव्हर्नमेंट स्कीमसाठी अप्लाय करू शकतो का? पण कुठली स्कीम सुहास? म्हणजे एमआयडीसीचा प्लॉट नसणं असणं त्याच्यामध्ये काय, पण गव्हर्नमेंटच्या कुठल्या स्कीमसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे तो प्रश्न महत्वाचा आहे. म्हणजे सुशील दत्त, सेटकोला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून रजिस्टर करताना तुम्हाला काय चॅलेंजेस? सुशील, अरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्टर करणं याच्यामध्ये काहीही चॅलेंजेस नाही आहेत. ही सेटकोची तर माझं जॉईंट व्हेंचर आत्ता झालंय. मी 2002 साली जेव्हा पहिले कंपनी चालू केली तेव्हाच माझी ती प्रायव्हेट लिमिटेड होती. तेव्हा एक भीती डोक्यातनं काढून टाका की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्टर करणं म्हणजे खूप काहीतरी आपण आचाट काम करतोय वगैरे, असं अजिबात नाही आहे सुशील. त्याच्यावर तुमचं जर कुठली कंपनी असेल ना तर बिनधोक, जर तुमचा ग्रोथ प्लॅन असेल तर बिलकुल तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी फॉर्म करू शकता. सो डोंट वरी अबाउट इट्स कॉन्सिक्वेन्सेस. ते तुमच्या फायद्याचंच राहील, एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो. वुमन एंटरप्रेनरचं मला नाही माहिती. जे वरती एक प्रश्न विचारला होता की एमआयडीसीचा प्लॉट नसेल तर वुमन म्हणजे गव्हर्नमेंटच्यासाठी काही अप्लाय करू शकतं का, तर त्याच्याबद्दल अगदी खरं सांगायचं तर मला माहिती नाही आहे. ओके. सो जस्ट लास्ट अजून 5 ते 10 मिनिटं आपण अजून बोलू शकतो. तर सुशीलच्या परत तो प्रश्न मला फार थोडासा फनी नाही म्हणता येणार सुशील, पण तुमच्यासारखा सुशील भाऊ डायनॅमिक माणसाने तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जर तुमच्याकडे ग्रोथ प्लॅन असेल तर ते करणं गरजेचंच आहे. तुम्ही त्या डोक्यातनं काढून टाका की ते फार काही चॅलेंजिंग काम आहे किंवा कुठल्या तरी चार्टर्ड अकाउंटंटला तुम्ही गाठू शकता आणि ते करून टाकावं, त्याच्यामध्ये काही हे नाही. हा अमोल, हा जो प्रश्न आहे मगाशी पण तू विचारला होता, मला एक सांग तू आत्ता फक्त कॉमेंटमध्येच की कंपनीने बँकांमध्ये फिक्स डिपॉझिट टाकायचं म्हणतोयस तू की कंपन्यांमध्ये लोकांनी फिक्स डिपॉझिट टाकायचंय, असं मला तुला विचारायचं आहे अमोल. ओके. की फिक्स डिपॉझिट कुठे टाकायचंय? कंपन्या तर कधीही फिक्स डिपॉझिट करू शकतात. हा, कंपन्यांकडे जर तू म्हणत असशील की फिक्स डिपॉझिट गोळा करायचे का फंड रेझिंगसाठी, तर मला ती काय फार अशी ल्युक्रेटिव्ह आयडिया वाटत नाही. कारण कितीही म्हटलं तरी प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांची जे क्रेडिट रेटिंग आहे ते काय एवढं मोठ्या लार्सन अँड टुब्रो किंवा टाटा मोटर्स सारखं सबस्टॅन्शियल नसतं. आता आपण डीएसकेची केस बघतोय ऍक्च्युली की त्यांच्या इथे काय प्रॉब्लेम झाले. एवढी मोठी कंपनी, 5-6 हजार कोटी टर्नओव्हरचा ग्रुप. ओके. सुहास कुलकर्णीने विचारलंय, प्रायव्हेट लिमिटेड क्लोज कशी करता येते?
ते काय अगदी खरं सांगायचं तर चार्टर्ड अकाउंटंट तुम्हाला सांगू शकेल की क्लोज कशी करता येते ते त्याच्या ROC कडे ते ऍप्लिकेशन वगैरे. हा, अमोलचा प्रश्नावरती मी परत जातो. प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांमध्ये फंड्स टाकून फिक्स्ड डिपॉझिट जनरेट करणं हे माझ्या लेखी खूप अत्यंत रिस्की प्रकार आहे. हे असं करण्यामध्ये काहीही मतलब नाही आहे. कंपन्यांनी सुद्धा त्या फंड्स रेझिंगमध्ये जाऊ नये, कारण तुमचं तेवढा बेस नसतो, तेवढं तुमचं मार्केटमध्ये कॅपिटलायझेशन झालेलं नसतं, जेवढा तुम्ही मार्केटमध्ये स्प्रेड झालेलं नसतं. एखादा छोटा धक्का हा कंपन्याला गाळात घालू शकतो आणि मग तुम्हाला कंपनी पैसे परत करणे हे खूप अवघड होऊन जातं. दीपक अमृतकरांनी विचारले की प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत लिगल प्रॉब्लेम्स जास्त आहेत का? अजिबात नाही, अजिबात लिगल प्रॉब्लेम्स जास्त नाही, अजिबात पेपर वर्क पण जास्त नाही आहे. इनफॅक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जर तुम्ही केली दीपक, तर नॅचरली तुम्ही अत्यंत शिस्तशीर पद्धतीने काम करू शकता. ओके, कारण तुम्हाला दर 3 महिन्याला बोर्ड मीटिंग घ्यावी लागते. बोर्ड मीटिंग घेतली की त्याचं बोर्ड मीटिंगचं रेकॉर्ड ठेवावं लागतं, ते रेकॉर्ड तुम्हाला सबमिट करावं लागतं. तर त्याच्यामुळे दीपक प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या हे अजिबात किचकट आहे किंवा अशातला भाग नाही आहे, कारण तुम्हाला काहीच करायचं नाही. तुम्हाला आपल्याला काही माहिती पण नसतं, आपण बिझनेस करण्यामध्ये बिझी असतो. त्याच्यामुळे प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या चं काही फार किचकट काम आहे, ते किचकट काम आहे जे ते आपले कंपनी सेक्रेटरी करतात. तुम्हाला काहीच करायचं गरज नाही. हा अमोल, तो प्रश्न फार इंटरेस्टिंग होता अमोल, की फंड्स रेज करावेत का फिक्स डिपॉझिट घेऊन. मला नाही वाटतं मला ते. येस, अहो मार्गदर्शन कुठला, अजून माझ्याच मार्गाचं दर्शन नाही. इनफॅक्ट तुमच्या प्रश्नामधनं माझ्या पण मेंदूला काही चालना मिळते सचिन, त्याच्यामुळे मार्गदर्शन वगैरे असला काही प्रकार नाही आहे. जेव्हा केव्हा वेळ मिळेल आणि जेव्हा केव्हा असं इंटरेस्टिंग टॉपिक मिळेल आपल्याला बोलण्यासाठी, तेव्हा मी नक्कीच परत एकदा येईल. येस दीपक, ते करून टाका. प्रायव्हेट लिमिटेड हे अजिबात किचकट प्रकार नाही, एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. ओके, मोबाईल नंबर मी तुम्हाला मेसेंजरवरती पाठवतो दीपक. तिथे कळवतो माझा मोबाईल नंबर, काही हरकत नाही. कारण इथे असा पब्लिकली देण्यापेक्षा तुमच्या मेसेंजरवरती मी पाठवून देतो हा व्हिडिओ सेशन संपला की. हा विषय अरुण तुम्ही आत्ताच जॉईन झालाय. हा याच्यावरती पुष्कळ बोलून झालं ऍक्च्युली. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू करणं हे काही फार अवघड काम नाहीये. चार्टर्ड अकाउंटंटला सांगायचं, त्यांच्याकडे सगळी प्रोसिजर असते आणि फार चटदिशी काम होतं. त्याच्यामध्ये एक डायरेक्टर्स आयडेंटिफिकेशन नंबर वगैरे ते काढावं लागतात. ते काढून तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी लागलेच चालू करू शकता. ओके, निरंजन वेलकम. सर समजा मी एक हाऊसिंग प्रोजेक्ट केला. आता समजा मला प्रोजेक्टमध्ये काही फंड लागला आणि मी समजा माझ्या नातेवाईकांनी ह्या फ्रेंड्सकडून घेतला, तर मी त्यांना प्रॉफिट देऊ का डिव्हिडंड? त्यांनी जर प्रॉफिट मागितला तर तो त्यांना द्यावा का? ते फक्त फेंड देतील? नाही हो, प्रॉफिट नाही देता येणार तुम्हाला. तुम्ही एक लक्षात घ्या संदेश, तुम्हाला हा नेहमी डिव्हिडंडच देता येईल, त्याच्यामध्ये प्रॉफिट नाही देता येणार तुम्हाला. तुम्ही डिव्हिडंड देत जावा आणि त्याच्यानंतर मग तुमच्या कंपनीचं व्हॅल्युएशन झाल्यानंतर परत देताना मात्र त्या हाय व्हॅल्यूनी तुम्ही हे पैसे परत देऊ शकता त्यांना. ओके, what is the liquidation process and how long that take if in case company goes in loss becomes NPA? I think Pranav, the liquidation process is a little critical. I always feel that the starting the company is easier than actually closing it down. So to be frank, I never went into that liquidation process as well. Neither I want to go into that kind of process. But yes, it is the I don't know, fortunately.
अभिषेक, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये शेअर होल्डिंगवर इन्व्हेस्टर डायरेक्टरचा से ठरतो का? हो, ऑफकोर्स. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये जेवढे तुमचे शेअर्स जास्त तेवढी तुमची ताकद जास्त. एकदम सिंपल गोष्ट. ॲब्सोल्युटली राईट. कशाच्या बाबतीत चारुदत्त तुम्ही मला प्रॅक्टिकल सल्ला मागितला माझ्या लक्षात नाही आला ऍक्च्युली. तुम्ही काय वरती कॉमेंट मिस झाली का माझ्याकडनं? ओके, आय थिंक इट्स टाइम टू से गुड बाय. इट वॉज ऑलमोस्ट 1.5 तास मी बोलत होतो. मध्ये जरा सुरुवातीचा व्हिडिओ माझं जरा कन्फ्युजन झालं, त्याच्यामुळे मला तो डिलीट करावा लागला. पण होपफुली जे जे एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन झाली ती इंटरेस्टिंग होती. आणि जर काही काही अजून इन्फॉर्मेशन तुम्हाला लागलीच, जर काही तुम्हाला अजून आपण चर्चा करू शकलो तर नक्कीच वेलकम. माझा ईमेल आय डी rmandlik87@gmail.com. आपण त्याच्यावरती इंटरॅक्ट करू शकतो. थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट. आणि पुन्हा एकदा कुठला तरी नवीन विषय घेऊन मे बी पुढच्या महिन्यात किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात आपण परत भेटत राहू. आणि सो गुड बाय, गुड नाईट, थँक्यू.